पुण्याला आपण एक विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी नावं पहिल्यांदा आपण द्यायचो, परंतु आता पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची, पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी पुण्यातल्या एका शाळेत लहान मुलीवर अतिप्रसंग झाला. पुणे ड्रग्ज प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. व्यसनाधीन पुणे असं झालेलं आहे. आपल्याला उडता पुणे होऊन द्यायचं नाही, उडता पंजाब सारखं. तरी मुलं आणि मुली ज्या संख्येमध्ये व्यसनाकडे चाललेले आहेत, पण हे जर थांबलं नाही तर एका पिढीचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. जसं आता इंडियामध्ये, जसं वेस्ट बेंगॉलमध्ये जता रेपचा खूप भयानक झालेले आहे आणि बदलापूरची घटना देखील आपण बघतोय कि बदलापुर में 3 और 4 साल की 2 मासूम बच्चियों के साथ यौन शोषण के मामले ने दिल को झकझोर कर रख दिया है. ही एक विकृती आहे. या विकृतीला कुठंतरी ताप लावण्याचं काम व्हायला पाहिजे, परंतु त्याचा राजकीय भांडवल होता कामा. बरोबर. कारण की एखाद्या महिलेवरती जर अन्याय होत असेल, ती महिला माझ्याकडे येऊन जर न्याय मागत असेल, तिला न्याय देण्याचं काम दीपक वानकर आपल्या इथे निश्चितपणे करतो. काही लोक म्हणते दीपक वानकर गुंडगिरी करतात, दीपक वानकरने अशी दहशत आहे. अरे पण अन्याय विरुद्ध दीपक वानकर जर लढत असेल, ते मला 100 वेळा जरी गुंड म्हणलं तरी मला त्याच्यापासून काही त्रास नाही. तर पुणेकरांचे बेसिक आजकालचे प्रॉब्लेम्स काय आहेत? आजच्या मितीला सगळ्यात मोठी समस्या पुण्यामध्ये असेल तर ती वाहतुकीची समस्या आहे. आणि पुणे शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या वाहतूक कोंडी झाली आहे. जंगली महाराज रस्ता, विद्यापीठ रोड, संचेती चौक परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागतोय. एवढी जर समस्या पुण्यासारख्या ठिकाणी, म्हणजे पूर्वी लोकांना आवडायचं, त्याला पुणे किती सुंदर आहे, छान आहे, वाहतूक व्यवस्थापन चांगलं आहे, परंतु ट्रॅफिक सेसच राहिलेलं नाही पुणे शहरामध्ये. अध्यक्षपदाच्या रेसमध्ये मी होतो, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या. वर कलवाडींनी मला बोलून घेतलंय एका रूम मध्ये. मला म्हटलं की तुझ्या नावाला विलासराव देशमुखांचा विरोध आहे, मी अध्यक्षाच्या दुसरं पदच घेणार नाही ना म्हटलं. दुसऱ्या मिनिटाला रिएक्शन आल्या लोकांच्या. संपूर्ण काँग्रेस हाऊस मध्ये तोडफोड सगळी झाली. कलवाडींना आम्ही लोकांनी कोंडून ठेवलं, कलवाडीची गाडी तोडली गेली. त्याच्यामध्ये या देशामध्ये सर्व धर्म समूह ही व्याख्या कायम टिकली पाहिजे. आणि असं वाटलं होतं की महायुतीतच मॅक्झिमम सीट या ठिकाणी येतील, परंतु तसं काही चित्र दिसलं नाही. छत्रपती शिवाजी राजांनी राजकारण कधीच केलं नाही. एकीकडे पुतळा पडतोय महाराजांचा, 350 वर्षाचे किल्ले अजून मजबूत आहेत. अजितदादा पवारांना तुम्ही सोडणार आहात? अजितदादांना आता शेवटपर्यंत सोडत नाही मी. शरद पवार की अजित पवार परिवार. तर आज आपल्याबरोबर आहे दीपक भाऊ वानकर साहेब. नमस्कार सर. आम्हाला फार आवडलं की तुम्ही आम्हाला टाइम दिलात. आज काय बोलताय या आमच्या चॅनलवर आलात, तर त्यासाठी आम्ही खूप आभारी आहोत. भाऊ, आम्ही तुम्हाला 10-15 वर्षापासून बघतो, जास्तीत 20-25 वर्षापासून बघतोय, आणि या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्ही अजूनही तेवढेच तरुण दिसताय. तर तुमचं वय न वाढू देण्याचं काय गुपित आहे? आता मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये मी 40 वर्षाचा माझा प्रवास आहे. मुख्य म्हणजे मी जास्त कुठलं टेन्शन घेत नाही, सगळ्यात जात होता म्हणजे. आणि पूर्वी व्यायाम भरपूर केलेला आहे, मी रेसलर होतो आणि व्यायामाची आवड आहे. आणि मुख्य म्हणजे मी निर्व्यसनी आहे. तिचं देखील एक रहस्य असू शकतं किंवा निर्व्यसनी असल्यामुळं आहे तशीच प्रकृती या ठिकाणी दिसून येते. थोडासा व्यायाम रोज करतो, परंतु एक आनंद अंतर्मनामध्ये आपल्या निश्चितपणे असतो की आपण समाजाची प्रामाणिकपणे सेवा करतो. बरोबर. आणि तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती देखील दिसत असतो. एखादं तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला एक समाधान वाटतं, नाही मी आज या गरीबाला मदत केली बरं का, मला खूप छान वाटतंय. तर तसं मला तर रोज हजारो गरिबांची कामं मी रोज करत असतो. आलेली महिला, म्हणजे आलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरून मी सांगू शकतो की या माऊलीच्या अंतर्मनामध्ये काय वेदना आहेत. याच्यापेक्षा आणखी वेगळं काय आपल्याला मिळालं पाहिजे. आणि याच्याबरोबर एक आध्यात्मिक ताकद देखील परमेश्वराची माझ्याबरोबर आहे, माझ्या गुरु परंपरेची आहे, आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. आता कसं राजकीय जीवनामध्ये एखादा माणूस जर राजकीय जीवनामध्ये मोठा होत असेल तर तेवढ्याच त्याचे विरोध देखील निर्माण होत असतात. बरोबर. आणि त्यांना असं वाटतं की अरे हा माणूस आपल्या बरोबर असताना 10 मोठा होतोय, आता याला कुठेतरी आपण खाली खेचणं पाहिजे. आणि मग राजकीय मतभेदाच्या माध्यमातून काहीतरी खोटं करायचं, मग त्याला कुठेतरी बदनाम करायचं. एक लक्षात ठेवा, ज्या झाडावरती आंबे चांगले लागतात त्याच्यावरती दगड फेकले जातात. बरोबर. त्यामुळे आपण जीवनामध्ये चांगलं काम करतो, आपल्यावरती दगड फेकले जातात. परंतु काही गोष्टी त्याचा घरच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मग आता तुम्ही मीडियाचं काम करताय, मीडियाच्या माध्यमातून मला अशी विनंती तुम्हाला करायची की सत्यता पडताळून पाहिली पाहिजे कुठल्याही घटनेची. बरोबर. आणि मग ती बातमी समाजासमोर यायला पाहिजे. जर माझं चुकलं तर मी म्हणणार की माझ्याकडनं ही चूक झालेली आहे आणि मी सुधारण्याचा प्रयत्न माझ्या आयुष्यामध्ये निश्चितपणे करेन. परंतु काही न चुकता देखील काही प्रसंगाला आपल्याला जीवनामध्ये सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये घरातल्या लोकांचा कोणताही संबंध नसताना त्यांना देखील त्या बदनामीला देखील सामोरं जावं लागतं.
मग या सगळ्या गोष्टीचा विचार होतो की अरे आपण राजकीय जीवनापेक्षा आपण सामाजिक काम करत असताना एवढा त्रास आपल्याला सहन करावा लागतो, मग सोडून दिलेलं चांगलं ना. पण आपण घाबरून या गोष्टी सोडून देणं योग्य नाही, कारण की 40 वर्ष ज्यावेळी आपण त्या क्षेत्रामध्ये काम करतो, बरोबर, तर आपली देखील एक नैतिक जबाबदारी की आपण समाजाचं काहीतरी जीवनामध्ये देणं लागतो, त्या भावनेचं जर आपण काम करत असतो. म्हणजे मी विशिष्ट पक्षाचा कुठेही उल्लेख करत नाही, कारण की राजकीय पक्षाचे अद्याप सध्याचं वातावरण बघितले की रोज नवीन वातावरणामध्ये लोक जात असतात, परंतु आपण सामाजिक बांधिलकी ही जीवनामध्ये जपायला पाहिजे आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक असायला पाहिजे. लोक काय म्हणतायत याला मी कधीच काय महत्व दिलं नाही. मला पटतंय ना, मला चांगलं वाटतंय ना, ते काम मी माझ्या आयुष्यामध्ये निश्चितपणे घेतो. मग काही लोक म्हणते दीपक वानकर गुंडगिरी दीपक वानकरने अशी दहशत आहे. अरे पण अन्यायाविरुद्ध दीपक वानकर जर लढत असेल ते मला 100 वेळा जरी गुंड म्हणलं तरी मला त्याच्यापासून काही त्रास नाही, कारण की एखाद्या महिलेवरती जर अन्याय होत असेल आणि ती महिला माझ्याकडे येऊन जर न्याय मागत असेल तर तिला न्याय देण्याचं काम दीपक वानकर आपल्या इथे निश्चितपणे करतो. आणि गरिबाला न्याय देण्याचं काम कोणीच करत नाही. तुम्ही 10 म्हणजे राजकीय नेत्यांकडे गेलं ते त्यांना उभं देखील करत नाही, बरोबर, परंतु माझे दरवाजे मी 24 तास या संपूर्ण सामाजिक बांधिलकीसाठी उघडे ठेवलेले आहे. कोण आला तर त्याला मदत करायची. आता मुलगी बाळांतीन असली तरी माझ्याकडे तिची आई येते की माझ्या मुलीला मदत करा, बरोबर. तर ही मदत आपण करत असताना काही दीपक वानकर करोडो रुपये नाहीत, परंतु माझ्या अंतर्मनामध्ये गरिबांविषयी असणारं जे प्रेम आहे आणि ते काम करताना खूप एक वेगळा आनंद जीवनामध्ये मिळत असतो आणि ते काम आपण केलं पाहिजे, बरोबर. हा भाव निश्चितपणे आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्याकडे आपण दुर्लक्ष करत नाही, आपण त्याचा त्रास करून घ्यायचा नाही, बरोबर. सर, जसं तुम्ही आता म्हटलात की महिलांविषयी, जसं आता इंडियामध्ये जसं वेस्ट बेंगॉलमध्ये जता रेपचा एक खूपच असं हे खूप भयानक झालेले आहे आणि बदलापूरची घटना देखील आपण बघतोय. ही एक विकृती आहे. या विकृतीला कुठंतरी चाप लावण्याचं काम म्हणजे शासनाच्या माध्यमातून पण व्हायला पाहिजे, पोलिसांच्या माध्यमातून पण झालं पाहिजे, परंतु त्याचा राजकीय भांडवल होता कामा नये, बरोबर. नाही तर मग या पक्षाच्या याच्यामध्ये आता या महायुतीने असं केलं, महायुती ह्या असल्या गोष्टी ज्या आहेत ना, आणि राजकारणामुळे ह्या असे बळी जात असतात, बरोबर. आणि कारवाई कुठली होत नाही, मग तुम्ही या अशा गोष्टी फास्ट ट्रॅक वरती घ्यायला पाहिजेत, बरोबर. जो कोण आरोपी असो त्याच्यावरती फास्ट कारवाई करा, त्याला फासावरती चढवा. आणि ते कृत्य इतकं वाईट त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, तर या प्रवृत्तीला त्याच्याशिवाय पर्याय आपण परदेशामध्ये बघतो बा युई मध्ये वगैरे अशा घटना ज्यावेळी होतात त्याला डायरेक्ट पब्लिकमध्ये आणून त्या लोकांना फासावरती दिलं जातं. पण आपली लोकशाही आहे, डेमोक्रेसीमध्ये असं कुठं होत नाही, परंतु जी प्रक्रिया लोकशाहीने आपल्याला करून दिलेली आहे घटनेच्या माध्यमातून, तर न्यायालयीन व्यवस्थेच्या माध्यमातून फास्ट ट्रॅक वरती या घटना घ्यायला पाहिजेत, बरोबर. आणि त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, बरोबर. भाऊ, पॉलिटिशियन म्हणून आपण एवढं कामं करतो, त्याच्यापैकी 10% पण लोक श्रेय देत नाहीत, कारण का की हे निस्वार्थी काम एक असतं आणि त्यामध्ये काय की मार्केटिंग वगैरे प्रत्येक कामाचं करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही एखादं काम करत असता तेव्हा जेव्हा तुम्हाला त्याचं क्रेडिट किंवा कोणी असं काही म्हणत नाही, तर या गोष्टीला तुम्ही असं पण जर चांगलं काम करत असतो आणि जर त्याला एक माणसाला काय लागतं, चांगलं काम करायला शाबासकीची पाठीवरती असणं गरजेचं असतं, परंतु काही लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं. म्हणजे कॉमन मानच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर मी माझ्या घरापुरता मर्यादित आहे, परंतु तुम्ही मर्यादित असताना तुमच्या कुटुंबाकडे तुमचं दुर्लक्ष होतंय, कारण की ज्या समाजामध्ये तुम्ही काम करता, आता आपण बघतोय की तरुण पिढी नक्की कुठल्या मार्गाने चालली आहे, बरोबर. पुण्याला आपण एक खूप विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी नावं पहिल्यांदा आपण द्यायचो, परंतु आता व्यसनाधीन पुणे असं झालेलं आहे की युवक युवती निश्चितपणे कोणत्या मार्गाने चाललेले आहेत, त्यांच्या पालकांचं लक्ष आहे त्यांच्याकडं नाही. या सगळ्या गोष्टीला आवाज उठवण्यासाठी एखादा राजकीय सामाजिक कार्यकर्ता लागतो, तो दीपक वानकर निश्चितपणे हा आवाज उठवतो. कारण या पुण्यातल्या सगळ्या घटना व्हायच्या आधी मी पोलीस कमिशनरला पत्र दिलं होतं की हे पॉप संस्कृती तुम्ही बंद करा, आपल्याला उडता पुढं होऊन द्यायचं नाही, उडता पंजाब सारखं. तर या सगळ्या घटनेकडं जाणीवपूर्वक जाऊन आयुक्तांना आम्ही हे निवेदन दिलं होतं आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी या सगळ्या घटना होत गेल्या. आज देखील काही परिस्थिती बदललेली नाही, जरी पबवरती कारवाई झाल्या तरी मुलं आणि मुली ज्या संख्येमध्ये व्यसनाकडे चाललेले आहेत. आम्ही काही कॉलेजेसला देखील पत्र दिले त्यावेळी की तुमच्या कॉलेजेसमध्ये तुम्ही हॉस्टेलमध्ये लक्ष दिले पाहिजे, मुला मुलींकडे तुम्ही फक्त शिक्षणाचं व्यापारीकरण तुम्ही केलेलं आहे, परंतु विद्यार्थ्यांचं नुकसान. आणि आपण आज नुसतं म्हणतो नाही बाहेर आलेल्या मुलांमुळे आपल्या विद्यार्थ्यांचं, असं काही नाही.
एवढेच पर्सेंटेज आपल्या मुलांमध्ये आहेत, बरोबरच मुली आहेत की जे व्यसनाकडे खूप वळलेलं आहे. पण हे जर थांबलं नाही तर एका पिढीचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आणि पालकांची पण जबाबदारी नाही. माझं मूल कॉलेजमध्ये गेल्यानंतर नक्की काय करतंय, कॉलेजमध्ये जाते की कॉलेजच्या कट्ट्यावरती बसतं का हॉटेलच्या कट्ट्यावरती बसतात. मुली तुम्ही बघता की आता फर्ग्युसन रोडच्या दिशेने तुम्ही जर गेला तर निम्म्याच्या वरती मुली तुम्हाला सिगारेट ओढताना रस्त्यावरती उभ्या राहिल्या दिसते. ही आपली संस्कृती आहे का? नाही. महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे. आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जे मोठं केलेलं आहे, तुमच्यावरती जे संस्कार केले त्या संस्काराची जपणूक तर करा तुम्ही. बरोबर. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे, शिक्षक व्हायला पाहिजे, परंतु हे कधी होणार? तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो होणार नाही. तो नक्की कुठल्या मार्गाने चाललंय हेच तुम्हाला माहिती नाही. तर म्हणजे त्याचं भविष्याचा वेध जर तुम्ही घेणार असाल तर अशा पद्धतीने होणार नाही. तर तुम्ही पालकांची ही नैतिक जबाबदारी आहे. आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा माझं मूल नीट वागतंय का, माझी मुलगी नीट वागते का, ती कॉलेजला जाते का, संध्याकाळी पोहला जाते, कुठल्या मैत्रिणीबरोबर जाते, ती संगत कशी, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष असणं खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि हे जर आपण पाहिलं नाही तर पुण्याची परिस्थिती तुम्हाला खूप वाईट दिसेल. लक्षात ठेवा. सर, पुण्याची जी आता जी परिस्थिती तुम्ही म्हटलात तर पुणेकरांचे जसं तुम्ही खूप लोकांना भेटतात तर पुणेकरांचे बेसिक आजकालचे प्रॉब्लेम्स काय आहेत असं काय वाटतं तुम्हाला? आणि का ते म्हणजे साधारण आम्ही जेव्हा लोकांचा सर्व्हे केला सगळे म्हणले की ट्रॅफिक सगळ्यात मोठी समस्या आहे. पाणी, कारण का टँकरनी लोकांना पाणी नकोय आता जरी पाऊस असेल तरी याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला वाटतं? आणि आता एकीकडे आपण मेट्रोची व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पुण्यातलं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली राहावी या दृष्टिकोनातून मेट्रोकडे आपण वळलो. परंतु मेट्रोला एवढा खर्च करणं माझं वैयक्तिक मत आहे. राजकीय याच्यावर तर मी सांगत नाही. जर मिनी बसेस जर पुणे शहरामध्ये जर मॅक्झिमम जर आपण दिल्या असता एवढी वाहतुकीची कोंडी हे निश्चितपणाने झालेली असते. तुम्हाला मंडईमध्ये मेट्रो नेण्याची काय आवश्यकता नाहीये. एवढ्या दाट वस्तीच्या ठिकाणी तुम्ही मेट्रोला त्या ठिकाणी नेलेलं आहे, कसब्यासारख्या ठिकाणी नेलेलं आहे. तर हे कुठेतरी चित्र बदललं पाहिजे. आणि लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो रोज. आजच्या मितीला सगळ्यात मोठी समस्या पुण्यामध्ये असेल तर ती वाहतुकीची समस्या आहे. म्हणजे पालकांना असं वाटतं की अरे माझं मुलं संध्याकाळी लवकर घरी येणार आहे की नाही, 1-2 तास रस्त्यामध्ये. आता परवा दिवशी माझ्याबरोबर एक आजोबा मला भेटले, मला म्हटले मी 7 तास बसमध्ये बसलो. 7 तास. बापरे. एवढी जर समस्या पुण्यासारख्या ठिकाणी, म्हणजे पुण्यापूर्वी लोकांना आवडायचं त्याला पुणे किती सुंदर आहे, छान आहे, वाहतूक व्यवस्थापन चांगलं आहे, परंतु ट्रॅफिक सेसच राहिलेलं नाही पुणे शहरामध्ये. आणि तो आपण जर स्वतःहून जर स्वीकारला नाही, आता प्रत्येक घरामध्ये 4-4 वाहनं झालेली आहेत. बरोबर. आता ही सगळी वाहनं जर रस्त्यावरती आली तर मला तर वाटतं की आपण 5 वर्षाची वाट बघायला नको. आताच ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोल्युशन देखील वाढलेलं आहे आणि खूप वाईट अवस्था आहे पुणे शहराची. आणि ते बदलण्याचं राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्यांची, सर्व पक्षाच्या नेते मंडळींची जबाबदारी की हे चित्र लवकरात लवकर बदललं पाहिजे. सर, आपल्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात कशी झाली थोडीशी आमच्या व्ह्युअर्ससाठी जर सांगू शकला, कारण का खूप नवीन पिढीला पॉलिटिक्समध्ये यायचंय, तर त्या दृष्टिकोनाने जर सांगू शकलात तर फार बरोबर. आता या ठिकाणी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगे, मी त्यावेळी काँग्रेस म्हणजे पहिल्यापासून संघटन हा माझा विषय होता. माझ्याबरोबर रोज 5-25 कार्यकर्ते असायचे. मग त्यावेळी माझ्याकडे प्रकाश डेरे आले, त्यावेळी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते पुणे शहराचे. मला त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही गाडगे साहेबांची लोकसभेची इलेक्शन मदत कराल का? आता मी बऱ्याच सांगेन मदत करू, परंतु माझ्याबरोबर असणाऱ्या लोकांकडे नोकऱ्या वगैरे तरी ते मुलांना लावा तुम्ही. तर मग त्यांनी म्हटले की तुम्हाला एक पद देतो. म्हणलं कुठलं पद देतं? म्हटलं युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष पण देतो म्हटलं. मग युवक काँग्रेसचं मला साधारण 78-79 मध्ये युवक काँग्रेसचं पद दिलं त्यांनी. आणि मग माझ्या कामाला राजकीय जीवनात त्यावेळी या नारायण शनिवार पेठमध्ये संघाचा प्रभाव खूप होता, ज्याला संघाचा. आणि रामभाऊ माळगी वगैरे सारखी मान्यवर नेते मंडळी या ठिकाणी होती, अरविंद लेले वगैरे हे सगळे होते. आणि पहिली सभा मला आठवते की गाडगे साहेबांची पत्र्यावार चौक नारायणपेठ या ठिकाणी पहिली सभा जर गाडगे यांची झाली असेल काँग्रेसची, ती माझ्या या कालावधीमध्ये झाली ती सुरुवात. तर राजकीय जीवनात थोडी थोडी सुरुवात झाली. जवळजवळ 13 वर्ष मी युवकचा उपाध्यक्ष होतो. नंतर महाराष्ट्राला मी जनरल सेक्रेटरी युवकचा झालो. त्यानंतर 1991ला मग कलमडींबरोबर मी जॉईन झाला. कलमडी साहेबांवर म्हणजे गाडगे साहेब इलेक्शन जिंकला, 2 इलेक्शन त्यांच्याकरता केल्या.
विदर्भ माडगुळकरांसाठी सुद्धा एक इलेक्शन केली विधानसभेची, ते 111 मतांनी हारले त्यावेळी. आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझी स्वतःची स्ट्रेंथ पण वाढत गेली. बरोबर. शेवटी कार्यकर्त्यांचं बळ, पुणे शहरात प्रत्येक कार्यकर्त्यांचे संपर्क, संघटना वाढवण्याचं पहिल्यापासून उद्दिष्ट असल्यामुळं संपर्क चांगला होता, लोकांशी रिलेशन चांगले होते. मग कलवाडी साहेबांनी शिक्षण मंडळावरती मला पहिली 91 मध्ये संधी दिली कलवाडी साहेबांनी. मग तिथून मग खऱ्या अर्थानं राजकीय जीवनाला सुरुवात झाली. पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये तशी सुरुवात झाली. साधारण मी 25 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम पाहिलं. शिक्षण मंडळावरती मी 2003 मध्ये अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मग त्यावेळी 1.25 लाख विद्यार्थी आणि 5,000 शिक्षक माझ्याकडे होते. आणि सर्व गरिबाची मुलं त्या ठिकाणी, म्हणजे या मुलांचं गुणवत्ता वाढावी, यांचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये हा भाव माझ्या मनामध्ये निश्चितपणाने होता. आणि त्या पद्धतीचंच काम आम्ही केलं. म्हणजे मला आठवतं की धुणं भांडी करणाऱ्या बाईचा महेश आंबेकर नावाचा मुलगा त्यावेळी महाराष्ट्रामध्ये स्कॉलरशिपला पहिला आला होता. मी 4थी आणि 7वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपला बसवलं होतं. आणि 68 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये पुण्यातल्या महानगरपालिकेतले आले होते. आपण कसं काम करतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी. मग 65,000 विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर एज्युकेशन मी चालू केलं. 21 इंग्रजी माध्यमच्या शाळा चालू केल्या. एक संस्कृत अध्यापन पाठशाळा चालू केली. आता त्यात आता इंग्रजी माध्यमच्या शाळेमध्ये आता 65,000 विद्यार्थी पुणे महानगरपालिका. आणि त्या कामावरती आपण समाधान. अनेक कसं असतं माहिती, कुठलंही काम आपण ज्यावेळी घेतो ना, त्या कामाशी आपण प्रामाणिक असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर करायचं म्हणून करतो असं नाही. एखादी जबाबदारी मी घेतलं की मला आता इथं अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली जात आहे, तर मी माझं काम काय, मला संघटना आणि राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढवायची, ते मी माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतो. परंतु आपलं काम करत असताना समाजाचं हित जपण्याचं काम देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. आता त्यावेळी देखील गरिबाची मुलं, म्हणजे शिक्षकांना मी काम दिलं होतं. मी स्वतः पहाटे 3:30 वाजता शाळेत गेलेलो आहे. राखवालदार शाळेमध्ये असतो गेले. सकाळी 7 वाजता शाळा भरायची. मी 4:30 शाळेच्या बाहेर असायचो. काही शिक्षक 8 वाजता यायचे. मी पहिल्या 3 महिन्यामध्ये 650 शिक्षकांना मेमो काढले होते. म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण करताना तसं या मुलांचं शिक्षणाची जावं. तुम्हाला कुठली अडचण आली तर दीपक वानकर आहे. मग शिक्षकांचा आणि माझा समन्वय एवढा चांगला झाला, तो आजपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने टिकून येतो. मग PMPL कामगार असतील, त्यांच्याकरता देखील मी आंदोलनं केली. त्यांच्या काही भरपूर मागण्या वगैरे असायच्या. एकदा बोनसचा प्रश्न महानगरपालिकेमध्ये निर्माण झाला की यांना काही बोनस वगैरे अख्खा सभागृह विरोधात होतो. मी एकटा त्यांच्या बाजूने होतं. मी म्हणतो मी तर माझा राजीनामा देईल, आता तुम्ही बोनस तरी द्या. म्हणजे एकाच्या घरी दिवाळी. म्हणजे महानगरपालिकेमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बोनस आणि सगळं देत आहे, 8.33, मग यांना का नाही. मग सगळं सभागृह कन्व्हिन्स केलं आणि तो त्यावेळी त्यांना दिवाळी त्यांच्या घरची साजरी झाली. मग हा एक वेगळा आनंद जीवनामध्ये असतो. त्याला माझ्या माध्यमातून हे काम झालं. परंतु माझ्या जीवनामध्ये मी कधीच स्वीकारला नाही. सगळ्यात महत्वाचं कितीही मोठा झालो तर दीपक वानकर जमिनीवरती असणार हे निश्चितपणाने. कारण की अनेक मोठे नेते मी बघितले ज्यांच्यावर मी काम पण केलेले, ते काळाला अनुसरून परत दिसले पण नाही. म्हणून आपण आपलं काम करत असताना आपलं सातत्य टिकवलं तर लोक नाव काढतात. कुणी चांगलं म्हणण्यासाठी मी कधीच काम करत नाही. मला समाधान आहे या कामामध्ये ना, मग मी हे काम करायला पाहिजे. अमेझिंग सर. 2024 जे आता इलेक्शन झालं, तर याचं समीकरण सगळ्या न्यूज चॅनल मांडलं. सगळ्यांनी त्यांचे मतं मांडली की महाराष्ट्राचं काय झालं. तर तुमच्या मते काय एक्झॅक्टली झालं आणि काय कुठे. याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवली पाहिजे. या देशामध्ये सर्व धर्म समूह ही व्याख्या कायम टिकली पाहिजे आणि टिकायला, याच्या आधी देखील होती, इथून पुढे देखील टिकायला पाहिजे. याच्यामध्ये 3 फॅक्टर झाले. याच्यामध्ये मुस्लिम वोटच्या अगेन्स्ट सातत्यानं बोललं गेलं, त्यामुळे मुस्लिम पूर्णपणे विरोधात गेला. मराठा फॅक्टर तो देखील पूर्णपणे विरोधात गेला. आणि संविधानाच्या बाबतीमध्ये सातत्यानं, त्यामुळे तो समाज देखील खूप दुखावला. परंतु जसं हिटलरच्या कालावधीमध्ये त्याचा जर सेनापती एखादी बातमी जर्मनीमध्ये पसरायची झाली की तो आपल्या बायकोला पहिल्यांदा सांगायचा, मग ती अशी बातमी जर्मनीमध्ये पसरायची. तसं हे झालेलं आहे. म्हणजे एखादं खोटी जरी असली तरी ती लोकांना मग सत्य वाचायला लागते की याला ही बातमी खरी बरं का. तर हे कुठेतरी आणि कुठल्याही समाजाच्या विरोधात आपण कुठली घटना म्हणजे शासनाच्या माध्यमातून जरी होऊ नये त्या गोष्टी,
तर या सगळ्यांचा आपण सगळ्यांना बरोबर घेऊन या सगळ्या प्रवासामध्ये जायला पाहिजे. आणि त्यामुळे तो समाज खूप दुखावला. म्हणजे असं वाटलं होतं की महायुतीचंच मॅक्झिमम सीट या ठिकाणी येतील, परंतु तसं काही चित्र दिसलं नाही. पूर्ण बदललं ते चित्र. आता विधानसभा येत आहेत, आता विधानसभेला ते फॅक्टर राहिलेले नाहीत. आता अजून मराठा फॅक्टर आहे त्याच्यामध्ये, परंतु मुस्लिम जो बाजूला गेलेला आहे तो देखील आपण जवळ आलेला नाही. बरोबर. त्याला मुस्लिम लोकांना सुद्धा तुम्हाला विश्वासात घ्यायला. आणि एक लक्षात ठेवा, कोण कुठल्या जन्माला येतो ते परमेश्वर ठरवतो. कोण कसा येतो, तो मुस्लिम आहे का, तो महार आहे का, महांग आहे, तो मराठा आहे का, जैन आहे, या जातीपाती माणसांनी पाडलेल्या आहेत. बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या भावनेपासून आपण निश्चितपणे लांब राहिलं पाहिजे. हिंदुस्थानात राहतो तो हिंदू, तो कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, पातीचा हा विषय नसत. बरोबर. काय महाराष्ट्र या देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांनी राजकारण कधीच केलं नाही, राज्यकारण केलं. तर हे आपण निश्चितपणे जोपासलं पाहिजे. एकीकडे पुतळा पडतोय महाराजांचा, 350 वर्षाचे किल्ले अजून मजबूत आहेत. मग हे कशामुळे होते, या सगळ्या गोष्टींचा आढावा निश्चितपणे घेतला पाहिजे आपण. आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं म्हणजे खूप वाईट वाटतं ते पुतळा पडण्यामध्ये, की अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये. परंतु प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवलच होते. त्याच्यातून चांगलं वातावरण टिकवण्याचं राजकीय पुढाऱ्यांनी देखील, मोठे मोठे नेत्यांना देखील मला विनंती करायची आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमात, तर तुम्ही एकत्र बसा ना सातत्यानं. लोक देखील आता लोकांना समजायला लागलंय की यांना दुसरा उद्योगच नाहीये. एकमेकाबद्दल वाईट बोलायचं, एकमेकाची सगळे काढत बसायचं, बाकीचे काय असेल त्याला ऐकी. बरोबर. आणि खूप वेगळ्या पद्धतीने राजकारण चाललेले. म्हणजे राजकारणामध्ये एवढी परिस्थिती कधीच नव्हती अशी की वाईट. पण डेव्हलपमेंट फॅक्टर आपण म्हणतो की अरे डेव्हलपमेंट झाली असं लोक म्हणत राहतात की, पण वोट देताना डेव्हलपमेंट किती इम्पॉर्टंट आहे. आता कसं असतं, काही पार्टीचे वोट्स प्रत्येकाचे ठरलेले असतात. आता मला मी काँग्रेसवाला आहे, मी राष्ट्रवादीवाला आहे, प्रत्येकाच्या पार्टीचे काही वोट्स जे असतात एक 15% असतात, ते 15 ते 20%. फक्त तुम्ही जे काम कराल त्याच्यावरती लोकांचं मतदाराचं एक मानसिकता तयार होईल. आता महानगरपालिकेमध्ये समजा की कोथरूडमध्ये चांगलं काम तिथं केलं असेल, सोसायटी एरिया असेल, आता मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून ते महानगरपालिकेला मतदान करणार नाहीत. बरोबर. महानगरपालिकेत बघायला की मला जवळ कोण आहे बाबा, दीपक वारकर माझ्यासाठी काम करतोय, दीपक वारकरला मी मतदान करायला जाणार. हे चित्र लोकांनी बदललं पाहिजे की तुम्हाला जो मदत करत आहे त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे. पक्ष कुठलाही असू दे, बरोबर, त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला पाहिजे. आणि हे होणं गरजेचं आहे. नाहीतर मीच नुसतीच माझी सामाजिक बांधिलकी म्हणून त्याच पक्षाबरोबर मी राहणार, हे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे. त्या पक्षाचं समाजासाठी असणारं काही योगदान आहे ते लक्षात घेऊनच त्याच्या पाठीशी लोकांनी, मतदारांनी या ठिकाणी, मग नंतर बोलण्यात काय अर्थ नाही. मतदारानंतर काय काय बोलायचं, अरे काय करतात ते काय करतात, अरे मग तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा ना. बरोबर. तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे त्याच्यामध्ये, नागरिकांची इन्व्हॉल्वमेंट 0 आहे बरं का. तुमचं माहिती करत सांगतो, कुठलेही उपक्रम होत असतील तर महानगरपालिकेमध्ये समजा आता खर्च होते सगळ्या बाकीच्या विकास कामांकरता, परंतु महानगरपालिकेमध्ये एक असं फॅक्टर असायला पाहिजे शासनाच्या माध्यमातून, हे बजेट नागरिकांनी सुचवलेलं हे बजेट असायला पाहिजे, ज्याच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट असावेत, काही विकासाची कामं असावी. ते सगळ्या आता एक लक्षात घ्या, दरवेळी पूर येतो, दरवर्षी आले की पाणी आलं की आपण बघतो सिंहगड रोडला पाणी घरामध्ये घुसलं, एकता नगरमध्ये घुसलं, कुठं कुठं घुसलं. अरे पण तुम्ही नियोजन करा ना. तुम्ही परवानग्या देताना, बरोबर, बांधकाम खात्याकडनं तुम्ही ज्या परवानगी दिल्या आहेत त्या अशा चुकीच्या पद्धतीने ब्ल्यू लाईन मध्ये कशा काय दिल्या गेल्या ना. नाही तर मग त्या लोकांचं पुनर्वसन करा तुम्ही दुसरीकडं. ते लोक किती वेळा त्या लोकांना त्रास आहे. पाणी घुसलं की सगळे घराबाहेर पळत सुटतात लहान मुलांना. ते योग्य नाही ना. आपण शहरामध्ये राहतोय आणि शहरात एवढं पाणी जर घुसत असेल तर हे आपल्या घरापर्यंत पण येईल ना एखाद दिवशी. बरोबर. या सगळ्या पाऊस एवढं भयानक झालं यावर्षी, अजून देखील आहेच वातावरण. ते मग हे कधी बदलणार तुम्ही? मधला जो पिरियड असतो पावसाळ्यानंतरचा, त्याच्यामध्ये हे सगळ्या पुनर्वसनाची जबाबदारी तुम्ही घेऊन हे काम करा ना. आणि द फर्स्ट प्लेस ते दिलंच कसं, म्हणजे परवानगी दिल्या कशा काय तुम्ही? मुख्य म्हणजे नदीचं पात्रच आपले खोल नाही सगळ्यात महत्वाचं. ते उथळ असल्यामुळे ते पाणी सगळं बाहेर येतं. या सगळ्या गोष्टीचा विचार निश्चितपणे शासनाने करायला पाहिजे. आणि सातत्याला तो प्रश्न, मग आंबेरवड्याचा प्रश्न मागे निर्माण झाला होता, काही लोक वाहून गेले तिथे टांगेवाला चाळीच्या तिकडे, पण हे काय
दरवर्षी तर तोच त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. तरी आपण नुसतं बघत बसतो त्या गोष्टीकडे. भाऊ, काही काळ तुम्हाला आत देखील जावं लागलं होतं, तर तो काळ कसा होता आणि त्यावेळेस तुम्ही बाहेरची काय गोष्ट सगळ्यात जास्त आता कसं माहितीये का, तो विषय असा आहे की माझी जागा इथं 481 रास्तपेठ म्हणून एम्प्लॉयमेंट एक्सचेंज जागा आहे, माझ्या मालकीची जागा. तिथं एक काम करणार एक जगताप म्हणून एक मुलगा होता, तो कार्यकर्ताच होता पूर्वी काँग्रेसचा, आणि त्याला जवळजवळ 20-22 वर्ष मी सांभाळला होता. म्हणजे ती जागा त्या ठिकाणी तर म्हटलं की बाबा मी इथं संपूर्ण देखरेख पाहिली आहे, जोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट होणार नाही तोपर्यंत. मी म्हणलं आता आपल्या जवळचाच मुलगा, जवळचाच होता आणि असं काय लांब, तर त्याला दिली परवानगी. दर महिन्याला त्याला 2.5-3 लाख रुपये मिळायचे पण त्याचे. आणि आम्हाला प्रोजेक्ट करायची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी त्याला सांगितलं की बाबा आता तू त्या 8 दिवसामध्ये तू हे सगळं खाली कर. खाली कर म्हणल्यावर तो एक दिवस आला, मला म्हणलं की मला भागीदारी पाहिजे तुमच्या जागेमध्ये, तर तुला वॉचमन म्हणून तुझ्याकडे कधी मी 1 रुपया देखील मागितला नाही, दर महिन्याला तुला 2-2.5 लाख रुपये मिळायचे. नाही म्हणलं, नाही तर मी आत्महत्या करेन. तुझा प्रश्न, तू काय आत्महत्या कर नाही तर काय कर. आत्महत्या करण्यासारखा काही विषय पण नव्हता तो मुख्य म्हणजे. आता त्याला काही त्याच्याबरोबर जे सपोर्टर होते त्यांनी पिनअप करून काहीतरी त्याला करायला लावलं असेल, ठीक आहे. आता त्याचं आयुष्य जर तेवढं असेल तर मी काय करू शकत नाही. परंतु त्याचं राजकीय भांडवल काही मंडळींनी बरोबर केलं होतं त्याच्यामध्ये. एका मोठ्या नेत्यांनी केलं होतं भाजपच्या, त्यांना माझा त्रास होता थोडासा, आणि त्यांनी मग राजकीय जीवनामध्ये 306 वरती मोकाची केस केली. या महाराष्ट्रामध्ये पहिली केस असेल की आत्महत्याच्या केसवरती मोकाची केस ही पहिली केस आली महाराष्ट्रामध्ये. देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्यात तुम्हाला माहिती आहे, पुण्यावरती पुणे दाखल व्हायला पाहिजे, तो कधी विषय होत नाही. परंतु दीपक वानकर संपला पाहिजे राजकीय जीवनामध्ये, त्याला संपूर्णच टाकायचा. हा राजकीय जो भाव असतो ना तो खूप वाईट असतो. परंतु तुमच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा गैरवापर करून तुम्ही एखाद्या कुटुंब जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल ते योग्य नाही ना. विनाकारण मला त्रास सहन करावा लागला. बरोबर, मला 2.5 वर्ष काढायला लागली जेलमध्ये. म्हणजे माझी मालकी, माझा प्लॉट सगळं माझा असताना मला हा त्रास केवळ राजकारणामुळे झालेला आहे. परंतु एवढ्या सगळ्या प्रसंगातून मी उभं राहून परत मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष का झालो, तर माझी क्षमता, माझं असणार काम, या सगळ्या गोष्टी अजितदादांना माहिती होत्या. त्यामुळे दादांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. तर एकच प्रश्न याच्यात की जेव्हा असं तुरुंगवास येतो आपल्यावर एखाद्या व्यक्तीवर, तर काय सायकोलॉजी असते? नाही, खूप वाईट. कारण का आपण एवढ्या स्टेटसवर आहोत, असं सगळं चालू आहे. नाही, त्यावेळी विधानसभा होत्या ना, विधानसभा, आणि हे मला प्रत्येक वेळी झालेले आहे. तोही प्रश्न आहे. विधानसभेच्या 2 इलेक्शनला हा पावला. एकदा एक नातू प्रकरण झालं होतं ज्याच्यामध्ये माझा काडे मात्र संबंध होता. त्या नातू प्रकरणाच्या वेळी कोर्टाने असा निर्णय दिला की दीपक वानकरांना बदनाम करण्याकरता शिवसेनेने केलेला हा कम आहे, हे त्यावेळेच्या मॅजिस्ट्रेटने दिलेलं जजमेंट आहे. म्हणजे काही संबंध नसताना. आणि दुसरं असं की आता हा विषय, परंतु राजकीय लोक त्याची पोळी बाजून घेण्याकरता आपला प्रतिस्पर्धी संपला पाहिजे. बरोबर, तो कशाही परिस्थितीत संपला पाहिजे. परंतु अशी वेळ राजकीय जीवनामध्ये पुन्हावरतीही येऊ नये. राजकारणाचा समाजकारणासाठी वापर करत असताना आपल्या हातामध्ये सत्ता आहे म्हणून त्या सत्तेचा गैरवापर करून एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा जर संकल्प तुम्ही करत असाल तर तुम्हाला देखील भविष्यामध्ये भोगावं लागतं या सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि जे या प्रकरणामध्ये होते ते सगळ्यांनी भोगले सगळ्यांनी. तर पण ही सायकोलॉजीतनं आत जाणं, मग त्याच्यात बाहेर येणं आणि मग परत सगळं उभं राहणं, जो माणूस दिवस काढतो आतमध्ये कारागृहामध्ये, त्याचं त्याला माहिती आहे ना की कसे दिवस काढतो. आज एवढ्या समाजाबरोबर राहतो माणूस, आणि एक दिवस कशा पद्धतीने त्याने तो त्या ठिकाणी काढतो. खूप अवघड परिस्थिती. अशा वेळेस जर एखादा व्यक्ती असेल त्याला तर ते गिव्हअप करावं असं वाटेल. पण मी काय केलं, मी नामस्मरण करत होतो. मी स्वामींचं नामस्मरण रोज 4-4, 5-5 तास करायचो. आणि मी तिथे ज्ञानेश्वरी वाचली, श्रीपाद श्रीवल्लभांची पुस्तकं वाचली. मला जे काय करता आलं परमेश्वराची सेवा तेही केलं, कारण मला बाकीच्या डोक्यात विषय पण नव्हता ना माझा. परंतु मला माझ्या परमेश्वरावरती विश्वास होता की जे माझ्या प्रकरणात आहेत त्या सगळ्यांना प्रॉब्लेम होणार. आणि ते सगळी लोक आज आतमध्ये आहेत. त्यांच्यावरती 3-3 मोकाच्या केसेस झाल्यात, 17 केसेस झाल्यात, ते सगळे आतमध्ये. तर जसं मोकाचं तुम्ही म्हटलात, हा फक्त महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रात याचं काय कारण आहे? आता ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे का, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे हा मोका जो कायदा हा रद्द व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. काही लोकांवरती खूप अन्याय झाला या मोकाच्या केसमुळे. हे समजा भांडणं झाले आपसामध्ये, त्याच्याबरोबर असणाऱ्या 10 लोकांना त्या मोकामध्ये केसमध्ये पोलिसांकडनं घेतलं जातं. बरोबर.
आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तर याला कोण न्याय देणार आहे की नाही या देशामध्ये? तर या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे याचा मिसयूज झालेला आहे. हा मिसयूज आहे. आता तो सुप्रीम कोर्टाशिवाय दुसरं कोण याच्यामध्ये चालणार नाही. म्हणजे मला तुमच्या या माध्यमातून चंद्रचूड साहेबांना विनंती करायची की हा लोकांवरती जो अन्याय झालेला आहे, म्हणजे एकीकडे गुन्हेगारी कमी करण्याकरता तुम्ही प्रयत्न करताय. तुम्ही स्वतः सांगितले की 10 वर्ष जे आतमध्ये आहेत त्या लोकांची जामीन तुम्ही का करत नाही? बरोबर. खालचे कोर्ट जबाबदारी का घेत नाहीत? त्या सगळ्या गोष्टी वर्तमानपत्रात वाचायला मिळतात आपल्याला. मग तुम्ही हा देखील निर्णय त्यांनी करावा की ज्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या सगळ्याची संपूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेत पोलिसांनी त्याला जाब विचारण्याचं काम सुप्रीम कोर्टाने करायला पाहिजे. आता जसं तुम्ही सक्रिय झाले आहेत महाराष्ट्र इलेक्शन आणि याच्यासाठी, आणि जसे आपण खोट्या बातम्यांबाबतीत बोललो, जसे आपण अफवां बाबतीत बोलतो, तर अशा पण अफवा आहेत की अजितदादा पवारांना तुम्ही सोडणार आहात, तर हे कितपत खरं आहे? अजितदादांना आता शेवटपर्यंत सोडत नाही मी, कारण की ज्या विश्वासाने त्यांनी माझ्यावरची जबाबदारी दिलेली अध्यक्षपदाची, आणि काय सारखं एकदा इकडे एकदा तिकडे करण्यापेक्षा आता आहे तिथं ठीक आहे आपलं. मग त्याच्यामध्ये आपलं राजकारण होऊन, आणि एक लक्षात ठेव, मला काही जरी मिळालेलं आहे राजकीय जीवनामध्ये, माझं काम कधी बंद होणार नाही. बरोबर. माझं काम अखंडित आहे. त्यामुळं माझी जी समाजाची सेवा करण्याची जी मानसिकता आहे ते आयुष्यभर राहणार. त्यामुळे मी पक्षात असो नसो, कुणाबरोबर असो नसो, त्यामुळे मला पण मी आता दुसरीकडे जाण्याच्या कुठल्याही विचारात मी नाही दादाला सोड. आता आपण रॅपिड फायरवर या सेक्शनला येणार आहोत, तर जास्त न विचार करता फक्त एका शब्दामध्ये आपल्याला उत्तर द्यायचंय याचं. तर पहिला प्रश्न असा आहे, राजकारण की समाजकारण? समाजकारण. काम करताना जास्त आनंद देऊन गेलं ते पद कुठलं? उपमहापौर की राष्ट्रवादी कार्यकर्ता? नाही, शिक्षण मंडळ अध्यक्ष. शिक्षक मंडळ अध्यक्ष. राजकारणात जास्त जवळचा वाटणारा माणूस शरद पवार की अजित पवार? पवार परिवार. पवार परिवार. भविष्यात कोणते पदावर काम करायला आवडेल? एकदा आमदार व्हायची इच्छा आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल? अजितदादा पवार की देवेंद्र फडणवीस? मी ज्या पक्षाचं काम करतो त्यामुळे मी अजितदादांचं नाव त्याला प्राधान्य देईल. महाराष्ट्रातील कोणता नेता पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल? तर तेवढी कपॅसिटी एका नेत्यांची होती, परंतु ते सगळा प्रवाह बदलत गेल्यामुळे ते आता शक्य नाही महाराष्ट्रामध्ये. आता एक शेवटचा जो आपला सेक्शन आहे, खुलजा सेन्सर, म्हणजे की एखादी काही घडलेली एखादी घटना, त्याच्याने तुमच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झालाय आणि जो तुम्ही कोणाशी शेअर केलेला नाही आजपर्यंत. नाही, मी ज्यावेळी काँग्रेसमध्ये होतो त्यावेळी साधारण 2011 मध्ये अध्यक्षपदाच्या रेसमध्ये मी होतो, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या. बरं का, माझं 90% लोकांनी नाव फायनल केलं होतं. 90% लोकांनी सांगितलं की दीपक वानकर अध्यक्ष झाले. म्हणजे जवळ डिक्लेअर करायचं राहिलं होतं फक्त. काँग्रेस हाऊसला 2-2.5 हजार माझे कार्यकर्ते थांबलेले होते, कलमाडी आमचे नेते, आणि पार्टीकडे आम्ही रितसर अर्ज काय केलेला होता किंवा आम्हाला तिकीट पाहिजे. सगळे सभागृहामध्ये सगळे मान्यवर मंडळी बसलेले होते. कलमाडींनी मला बोलून घेतलंय एका रूम मध्ये. मला म्हटलं की तुझ्या नावाला विलासराव देशमुखांचा विरोध आहे. म्हटलं का? म्हटलं मला नाही माहिती. म्हटलं तसं म्हणजे त्यांचा विरोध आहे तुला, पण का? म्हटलं. त्यांना मी आठवण केली की ज्यावेळी तुमचं नाव काँग्रेस हाऊसमध्ये खासदार असताना एका कार्यक्रम पत्रिकेमध्ये विलासरावांच्या कार्यक्रमात नव्हतं, म्हणून विलासरावांची सभा मी होऊन दिली नव्हती तुमच्याकरता. मुख्यमंत्री असताना बरं का, म्हटलं मी सभा होऊन दिली नव्हती. त्याचा राग जर ते माझ्यावरती काढत असतील तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही मी अध्यक्षाशिवाय दुसरं पदच घेणार नाही ना. म्हटलं मी का घेऊ? 90% लोक सांगतायत ज्यावेळी किंवा दीपक वानकर आम्हाला पाहिजे, तर मला वाटलं की नाही, मला अभय छाजेडला अध्यक्षपदा हे करायचं. म्हणजे तुम्ही काही करू शकता म्हटलं, परंतु मी काय दुसरं पद कुठलंही घेणार नाही. आणि त्यांनी अभय छाजेडचा कुठलाही अर्ज नसताना त्यांनी ते नाव सभागृहात वाचलं की अभय छाजेडला आपण अध्यक्ष करतोय. दुसऱ्या मिनिटाला रिएक्शन आल्या लोकांच्या. संपूर्ण काँग्रेस हाऊसमध्ये तोडफोड सगळी झाली. कलमाडींना आम्ही लोकांनी कोंडून ठेवलं. कलमाडींची गाडी तोडली गेली त्याच्यामध्ये. सगळ्याच गोष्टी म्हणजे असं एक लक्षात ठेव. बरोबर, आपण या पोस्टवरती आज बसणार ही मानसिकता ज्यावेळी आपली झालेली असते आणि अचानक जर त्याचा रिवर्स झाला तर त्या मनाला किती वेदना झाल्या असतील ते जो त्या प्रसंगामध्ये आहे त्यालाच जाणवतं ना. मग त्यावेळी जर मी अध्यक्ष झालो असतो तर दीपक वानकर आज तुम्हाला मंत्री झालेलं घेतला असता आतापर्यंत. नाही, माझ्या नशिबात त्यावेळी नव्हतं,
परंतु त्यानंतरची काँग्रेसची जी अवस्था जी झाली ना ती कधीच परत सुधारली नाही. कारण माझ्याकडे संघटना हा विषय पहिल्यापासून होता, ताकद होती, सगळ्या गोष्टी होत्या, अनेक लोकमान्यता मला होती. तर तुम्ही देखील मला डावललं त्यावेळी, तर तो प्रसंग मी माझ्या जीवनामध्ये कधीच विसरू शकत नाही. थँक्यू भाऊ. खूप अगदी ऑनेस्टली तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे मला. त्या बाबतीत मला फार बरं वाटलं याचं. भाऊ, तसं स्वामींचे तुम्ही फार भक्त आहात, स्वामी समर्थांचं आहे. तर त्या अनुभवाबाबतीत काही सांगाल की काय कसं काय तिला सुरुवात झाली आणि काय तुम्हाला अनुभव आले? 27 वर्षापूर्वी माझा एक प्राध्यापक गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे म्हणून कोल्हापूरचे गुरुपरंपरेतले एक गुरु मला भेटले. त्या ठिकाणी माझा विवेक गिरपेकर नावाचा मित्र त्यांच्याकडे जात होता. ते इथं मित्रमंडळाच्या इथं त्यांचा फ्लॅट होता, तिथं आले. मला वाटलं चल दर्शनाला जाऊया. जाऊया, तर सत्पुरुषांचं दर्शन घ्यायला आपल्याला काय वाईट वाटतं, जाऊया. परंतु मला काय माहिती की माझ्या जीवनाचा मार्ग त्या दिवसापासूनच बदलणार आहे. गेलो, दर्शन घेतलं, मला त्यांनी स्वामींची सेवा करायला सांगितले. तेव्हापासून ती सेवा आजपर्यंत अखंडित चालू आहे. 19 वर्षापूर्वी पाषाणला दत्त महाराजांचं 3 एकरमध्ये एक मंदिर उभं राहिलं. तिथं स्वामी समर्थ, श्रीपाद, श्री वल्लभ, नरसिंह, सरस्वती महाराज, दत्त महाराज सगळेच आहेत. प्रभू रामचंद्राचा परिवार लोक आता करतात, आमचा 19 वर्षापूर्वीच उभा राहिलाय. तर हे सगळं आपण केलं, आपण नाही करत, परमेश्वर आपल्याकडनं करून घेऊन असतो. आध्यात्मिक जर बोलायला गेलं तर मी 1 तास तुमच्याशी आरामशीर बोलेल, परंतु अनुभव देखील ते येणं गरजेचं असतं. तेवढा आपला भाव अंतर्मनामध्ये असणं आवश्यक आहे. आणि परमेश्वराविषयी असणारे भाव माझा जागृत आहे. आणि माझं पूर्ण कुटुंबच परमेश्वराच्या पाठीशी आहे, मुख्य म्हणजे त्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे तो आनंद निश्चितपणे आहे. आणि या माध्यमातून मला फक्त एकच सांगायचंय, आपली पिढी व्यसनाधीनतेपासून लांब जायला पाहिजे. बरोबर नाही तर खूप आपल्या देशात, आपल्या या संपूर्ण समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे. नाही, खरे भाऊ. तर आम्हाला काय बोलता यायला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आम्हाला फार छान वाटलंय आपला ही मुलाखत करून. धन्यवाद. तर आणि आपण अजून एखाद्या सेशन करूच आपण, बट थँक्यू सो मच. मला पण चांगलं वाटलं की तुमच्यासारखे सगळे तरुण मंडळी या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही समाजाला एक वेगळं रूप दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि समाजाने देखील ते स्वीकारलं पाहिजे. त्यातली सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. आणि उगाच एखाद्याकडे बोट दाखवण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याच्या अंतर्मनामध्ये असणाऱ्या वेदना देखील जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण देखील समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा भाव देखील नागरिकाचा असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समाजाने देखील समाजाकरता काहीतरी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. दीपक भाऊंविषयी सांगायचं म्हणजे देवाविषयी भक्ताने सांगायचं, असंच काहीच म्हणता येईल. पण भाऊंविषयी इतकंच सांगते, न मागता जिथे सर्व काही मिळतं त्यांना दीपक भाऊ मानकर म्हणतात. दीपक भाऊ मानकर नावाप्रमाणेच भाऊ आहे त्यांच्या शब्दात. तर अगदी ते सर्वसामान्यांशी आणि बाकीच्यांशी भावासारखेच रिलेट करतात. भाऊंविषयी बोलायला मी काय सर्वसामान्य आहे, पण भाऊचं तळागाळात चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने काम आहे. आज तिकडे वस्ती आहे आमच्या तिकडे, त्या वस्तीमध्ये पण 1 नंबरचं भाऊचं काम आहे. घरामध्ये जाऊन प्रत्येकाची विचारपूस करणं, काही करणं, कोणाला अडी अडचणी, भाऊंचं एवढं सगळ्यात काम चांगलं आहे. आणि दीपक हा सगळ्यांना मदत करणारा, माझा लहानपणापासून दोस्त, कुठल्या कामाला नाही म्हणत नाही, कुणाला गोरगरिबाला पहिल्यांदा धावून येणारा माणूस. काय बोलता या चॅनलला मी मनापासून धन्यवाद देतो. परंतु माझी सगळ्यांना विनंती की याला सबस्क्राईब करा तुम्ही सगळेजण. आणि एवढं चांगलं काम ही मुलं करतायत तर त्याला प्राधान्य तुम्ही द्या निश्चितपणानं.